पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरीमध्ये आपणास उपलब्ध आहे 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। खरं तर आम्हाला भगीरथदादाला आणि आम्हाला एकत्र करण्यामध्ये दिलीप बापू, नागेश काका, अनिल दादा या 3 लोकांनी आणि तालुक्यातील सर्व थोर जे प्रेम करणारे विठ्ठल परिवार त्या सर्वांनी आमच्यावरती रेटा ठेवला आणि आम्हाला त्या ठिकाणी थोडी वेळ चुकली तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो आणि ह्याचाच आज आपल्याला रिझल्ट दिसतोय। 2 महिन्यांपूर्वी पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवेळी पंढरपूर नगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी परिचारक विरोधकांच्या गोटात अनेक घडामोडी घडताना दिसून आल्या। यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी। पंढरपूर शहरातील नागरिकांवर नगरपालिकेनं लादलेला करवाढीचा बोजा असो अथवा शहरातील इतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न समस्या असोत, आक्रमकपणे भूमिका मांडत असलेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत सत्ता स्थापन करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती आणि यातूनच हॉटेल ग्रँड येथे समविचारी नेते, पक्ष संघटना यांच्या बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि यातूनच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या झेंड्याखाली विविध पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्यात दिलीप धोत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं दिसून आलं। याचीच परिणिती म्हणून पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके या मतविभागणीचा फटका न बसल्यानं 11,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं विजय होत नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या। आता या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील विठ्ठल परिवार मोठ्या घडामोडी घडताना दिसून आल्यात आणि 1996 पासून म्हणजेच विठ्ठल परिवाराच्या स्थापनेपासून या परिवारातील एक नेतृत्व म्हणून ओळख राहिलेले दिलीप धोत्रे यांनी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील विठ्ठल परिवारातील नेत्यांचा मेळ घालण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचं दिसून आलं। यातूनच सर्वात मोठी घडामोड घडली, घोषणा झाली ती मनसे कार्यालयातूनच। विठ्ठल परिवारातील नेते भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील यांनी मनसे कार्यालयात एकत्र येत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून एकत्रित आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय जाहीर केला। आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके हे विठ्ठल परिवारातील मोठी ताकद असलेले 2 गट एकत्र आल्यामुळे 7 पैकी 5 जागांवर यश मिळवण्यात मोठा हातभार लागला। काल मतमोजणीनंतर बोलताना आमदार अभिजित पाटील व भगीरथ भालके यांनी दिलीप धोत्रे यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेचा आवर्जून उल्लेख केल्याचं दिसून आलं। तर आज मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी विठ्ठल परिवारातील हे नेते एकत्र येण्यापाठीमागील आपली भावना स्पष्ट करतानाच पुढील काळात देखील पंढरपूर शहर तालुक्यातील प्रश्नांसाठी एकजुटीने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला। नगरपालिकेच्या विजयानंतर आता देखील आमदार अभिजित पाटील भालके एकत्र मिळून मोठा विजय संपादन केला। तुमच्या याच मनसेच्या कार्यालयात या आघाडीची युतीची घोषणा झाली, 2 नेते एकत्र होते, काय सांगाल? नाही, सगळ्यात महत्त्वाचं की पंढरपूर शहराचा आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे। ही भूमिका घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी काम करतोय। नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की संपूर्ण विठ्ठल परिवार त्या ठिकाणी एकत्र करण्याला यश आलं आणि संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र झाल्यामुळं या ठिकाणची नगरपालिकेची निवडणूक आम्ही ताकदीने लढली आणि जिंकलो। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताच्या फरकाने आपल्या आघाडीचे नगराध्यक्ष देखील त्या ठिकाणी निवडून आले आणि आता त्या पद्धतीनं कामकाज देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि लगेच ताबडतोब त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली। नगरपालिकेची सत्ता गेले 30-35 वर्ष झालं आपल्या ताब्यात नव्हती। पंढरपूरच्या जनतेनं सगळेजणच एकत्र आल्यामुळं मम्मी असेल, काका असतील, अनिल दादा सावंत असतील, आमचे
सगळेच लोक, संजय बनपट्टे, किरण गाडगे असतील, आम्ही सगळ्याच लोकांनी परिवार म्हणून, मग भगीरथदादा भालके असतील, अभिदाबा पाटील असतील, या सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्र करून परिवार म्हणून सगळ्या लोकांना, वसंतनाना देशमुख असतील, पुन्हा सगळेच लोकांना आम्ही एकत्र करून परिवार म्हणून ही निवडणूक लढवलो आणि नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही जिंकली. आणि त्याच धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्रीकरण केलं. आणि त्या एकीचं बळ काय असतं ते तुम्हाला लक्षात आलं, कारण या जिल्हा परिषद गटामध्ये 7 पैकी 5 जागा या आपल्या निवडून आल्या आणि त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये देखील समसमान असं 16 पैकी 8 आपल्या निवडून आल्या, समसमान असं संख्याबळ झालं. म्हणजे जो करिश्मा 20-25 वर्षात होऊ शकला नाही तो करिश्मा आत्ता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो करून दाखवला आणि पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेने देखील विश्वास ठेवला आहे. त्यामुळं परिवार हा एकत्र आल्यामुळं काय होऊ शकतं हे आता सगळ्या नेत्यांनाही आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी कळलेलं आहे. कल्याणराव काळे, गणेश पाटील यांनी भूमिका बदलली, परिवारातीलच नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आता त्यांच्या या झालेल्या पराभवानंतर तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? नाही, परिवार म्हणून सगळेजण या ठिकाणी एकत्र आले पाहिजेत, कारण सगळ्यांचे विचार त्या ठिकाणी जुळत होते, सगळ्यांची विचारसरणी एक होती. परंतु आता ज्याच्या त्याच्या शेवटी राजकारणाने ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. त्यांना वाटलं असेल की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होईल राजकीय हे, परंतु त्याचं तसं दिसलं नाही, कारण लोकांनी ते स्वीकारलं नाही. कारण लोकांनी परिवाराला स्वीकारलं, परिवाराच्या विरोधात जाणाऱ्यांना त्या ठिकाणी लोकांनी स्वीकारलं नाही. त्यामुळं अजून देखील वेळ गेलेली नाही. सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, एकत्र काम करावं, परिवार म्हणून या तालुक्याचा, या शहराचा सगळ्यांनी विकासाला हातभार लावावा आणि जनतेला न्याय द्यावा, हीच आमची कायमची भूमिका आहे. तुमचे मित्र अभिजित पाटील यांना तुम्ही सांगताय का सगळ्यांना बरोबर घेण्याकरता, कारण त्यांचं फारशी उत्सुक नसतं ते लोकांना बरोबर? नाही, त्यांची कायम आमदार अभिजित पाटील साहेबांची देखील कायम भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचीच आहे. आणि त्यांची जर ती भूमिका नसली असती तर आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीला हे यश आलंच नसतं. त्यामुळे त्यांची देखील भूमिका सर्वांना घेऊन जायची आमची कायम चर्चा होत असते. आणि मला असं कधीही दिसलं नाही की कुणाला सोडून निवडणूक लढवायची. ते विठ्ठल परिवारातल्या सर्व लोकांना घेऊनच ते कायम काम करत आलेत आणि यापुढे काम करत राहतील याची मला खात्री आहे. बापू, पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विजय संपादन केला, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला, परंतु त्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडी थोडं विसंवाद आहे असं एक चित्र निर्माण झालं होतं, ती आता या निमित्ताने दूर होणार आहे? नाही, निश्चितपणे असा संवाद असं काहीच नाही. रोजच आमचा संवाद असतो. आमचे सर्व 11 नगरसेवक असतील, आमचे नगराध्यक्ष असतील, आम्ही कायम भेटत असतो, कायम चर्चा होते. आणि काय झालं होतं की नगरपालिकेची निवडणूक झाली की 4-8 दिवसात कारण या सगळ्या विषयात गेले आणि लगेच ताबडतोब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली आणि त्या निवडणूक काल झाली. त्यामुळं सगळेच आम्ही त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं काम करत होतो, त्यात सगळेजण व्यस्त होतो. आता उद्यापासून निश्चितपणे सगळ्या कामाला सुरुवात होईल आणि आमच्या तरी देखील या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून देखील आमच्या 3-4 वेळा बैठका झाल्या. गटनेत्यांच्या घरी बैठका होत असतात, माझ्या कार्यालयात होत असतात, संजय बनपट्टेंच्या कार्यालयात त्या ठिकाणी बैठका होत असतात. आणि आमचं सगळं कायम आम्ही मिळून या ठिकाणी चर्चा करूनच सगळ्या गोष्टी करत असतो. पंढरपूरकरांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे, निश्चितपणे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही त्या पूर्ण करणार आहोत आणि जोरात ताकदीनं आता कामाला लागणार आहोत. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक वेळी थोडं स्थित्यंतर घडतं, एक गट बाजूला जातो, नवीन गट निर्माण होतो. आता आपले पर्व सुरू झाल्याचं दिसतंय. याच्यामध्ये प्रशांत परिचारकांचं नेतृत्व हा शहर आणि तालुका नाकारतोय असं दिसतंय तुम्हाला? नाही, मी असं कुणाचं नेतृत्व नाकारतं किंवा स्वीकारतं असं म्हणणार नाही, परंतु जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आहे. जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आणि या निवडणुकीतनं ते जनतेने दाखवून दिलं आहे. कारण विठ्ठल परिवाराने 7 जागा लढवल्या, त्यापैकी 5 जागा जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या आणि पंचायत समितीचं तर संख्याबळ समसमान झालेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसतं की आमदार अभिजित पाटील असतील, विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा भालके असतील आणि आम्ही सगळेजण, मी असेल, आमचे अनिलदादा सावंत असतील, नागेश काका असतील, आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी एकत्र काम केलं आहे आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलं आहे. अजितदादांच्या भावनिक त्याचा हा विजय आहे असं ट्रोल केलं जाते. नाही, ठीक आहे. नाही, कसं आहे की शेवटी आमची जी विठ्ठल परिवार आहे, आमची आघाडी आहे,
ही सर्वपक्षीय अशी आघाडी आहे. आमच्या या परिवारामध्ये विचारसरणी आमची सगळ्यांची सारखी आहे, परंतु वेगवेगळ्या पक्षातली सर्वपक्षीय लोक आमच्या आघाडीत आहेत. निश्चितपणे या ठिकाणी जे काही यश मिळालं ते या सर्वच लोकांचं श्रेय आहे. जिल्ह्यामध्ये भाजप आघाडीवर सगळीकडे, मात्र पंढरपूर भागामध्ये ते पिछाडीवर गेले. अशा परिस्थितीमध्ये विरोधात काम करण्यापेक्षा तुम्ही सत्तेशी निगडीत म्हणजे हे पालकमंत्री असतील किंवा सत्तेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताय का? नाही बघा, जनतेने या ठिकाणी आम्हाला स्पष्ट असं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट असं पंढरपूरच्या जिल्हा परिषद गटांमध्ये तर स्पष्ट बहुमत दिलं आहे. पंचायत समितीमध्ये समसमान संख्याबळ दिलं आहे. पालकमंत्री साहेब असतील किंवा सरकार असतील त्यांनी पालकत्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी कोण कुठल्या पार्टीचा निवडून आला आहे किंवा कोणाची सत्ता आली याच्यापेक्षा जे राज्य शासनामध्ये बसलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा कसलाही दुजाभाव न करता त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. कारण शेवटी हे सगळं जनतेसाठीच चाललेलं आहे. इथं काय वैयक्तिक कुणाचं काय नाही. त्यामुळे सरकारने देखील या ठिकाणी जरी आम्ही विरोधी आघाडीतनं सगळेजण निवडून आलो असलो तरी सरकारने देखील पालकत्वाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी मदत केली पाहिजे असं सरकारला आमची विनंती आहे. बापू, पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवेळी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा अग्रक्रमाने उपस्थित झाला होता. आज जी धुळखात पडलेली आवास योजना क्षेत्र विकास आघाडीची नेते म्हणून तुम्ही काय पाठपुरावा करणार? नाही, निश्चितपणे पाठपुरावा करणार. कारण प्रधानमंत्री आवास योजनेचा पाठपुरावा मीच केलेला आहे. वेळोवेळी आंदोलनं केलेले आहेत, मोर्चे काढलेले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या त्या कामासाठी लोकांना घरं मिळावी म्हणून मी तत्कालीन त्यावेळचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटलो. त्यांनी शिवून आदेश दिला. त्या ठिकाणचं टेंडर निघालं, परंतु त्या ठिकाणी त्यामध्ये देखील काही गोष्टीचं राजकारण झालं. त्या ठेकेदाराला इथनं पळवून लावलं, तो पळून गेला, जाणून बुजून काम बंद पडलं. मग ते काम कोणाला करायचं होतं हा सगळा अजून या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. परंतु या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात मी स्वतः माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्यांना विनंती केली होती, त्यांना वेळोवेळी निवेदनपत्र दिली होती. माननीय त्यावेळचे मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी आदेश दिले होते. शिवोनी टेंडर देखील काढलं होतं, परंतु ते जे काम अर्धवट राहिलं आहे, डागडुजीचं काम राहिलं होतं, त्यासाठी टेंडर काढलं होतं. परंतु या ठिकाणी टेंडर देखील कुणाला घेऊ दिले गेलं नाही. हा देखील इतिहास आहे. परंतु आता निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या आमच्या गोरगरीब लोकांनी त्या ठिकाणी स्वतःचं सोनं नाणं मोडून कर्ज काढून लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेवर विश्वास ठेवून पैसे भरले, परंतु नगरपालिकेने त्या ठिकाणी त्या लोकांना फसवलं होतं. आता यानंतर आम्ही सत्तेवर आलो आहे. निश्चितपणे या सगळ्या लोकांना घरं मिळतील यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि 100% या सर्व लोकांना घरं मिळतीलच यासाठी आम्ही काम करणार आहे. शेवटचा प्रश्न, ह्या ज्या आता सत्ता इतके दिवस या परिचारक किंवा तुमच्या विरोधी गटाकडे होते, आता ह्या तुमच्याकडं पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदचे गट असतील किंवा नगरपालिका असेल, प्रशासनाशी काम करताना थोडं काही प्रॉब्लेम येतो का? नाही, प्रशासनाचं कसं आहे की नगरपालिकेमध्ये तेच ते अधिकारी त्याच खुर्चीवर बसलेले आहेत. गेले 20-25 वर्ष झालं त्याच खुर्चीवर असल्यामुळं त्यांची अजून सवय मोडलेली नाही. त्यांना त्या जुन्या लोकांचीच अजून सवय लागलेली आहे. निश्चितपणे कसं आहे की सर्व अधिकाऱ्यांनी एकदा व्यवस्थितरित्या समजावून सांगून त्या ठिकाणी त्यांना विनंती करून त्यांना आव्हान करून त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगणार आहे की बाबा आता झालं ती झालं, यापुढं आपल्याला लोकांची कामं करायची आहेत. कुठल्याही माणसाचं काम अडता कामं नाही. कुठल्याही लोकाला त्या ठिकाणी नगरपालिकेत कायम हेलपाटे घालावे लागणार नाहीत याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी अशा पद्धतीची विनंती सूचना त्या अधिकाऱ्यांना करणार आहे. आणि यानंतर देखील जो अधिकारी मस्तवालपणा करेल नंतर मग त्या दृष्टीनं मग त्याची त्या ठिकाणी बदली करण्यात येईल किंवा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बापू, एक महत्त्वाचा शेवट आपले नगरपालिकेने सध्या प्रसिद्धीकरण दिलेलं आहे. ज्या शहरामध्ये ज्या लोकांनी आपल्या राहत्या जागेवर बांधकामं केले तर त्याची माहिती अधिकृतरित्या नगरपालिकेने दिली नव्हती. त्याचा सर्वे नगरपालिकेने केला आहे आणि त्याच्यावर पूर्वलक्षी प्रभावाने 19 पासूनची कर आकारणी केली जाणार आहे. एकीकडे शहरात बेकायदा बांधकामं वाढत आहेत, ओपन स्पेस, फ्रंट मार्जिन सगळे गायब केले जात आहेत, पार्किंग स्पेस बंदिस्त केले जात आहेत आणि अशा वेळेला सामान्य लोकांवर कारवाई करण्याचं, त्यांच्यावर टॅक्स लादण्याचं धोरण नगरपालिका अवलंबते आहे. याबाबत काय आक्रमक भूमिका घेणार आहे? नाही, आक्रमक भूमिका म्हणण्यापेक्षा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढाच शब्द देतो की पंढरपूरच्या जनतेला त्रास होईल, पंढरपूरच्या जनतेवर कुठला आर्थिक भार पडेल
अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय या ठिकाणी होणार नाही. निश्चितपणे या सर्व गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये बैठक घेऊन पंढरपूर शहरातील जनतेला निश्चितपणे आम्ही दिलासा देऊ, एवढं मी तुम्हाला सांगतो.